नमस्कार मंडळी. आज सकाळपासून एक सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणजे वाडेकर महाराज यांना घरामध्ये घुसून मारहाण केलेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय. वाडेकर महाराज हे प्राध्यापक देखील आहेत आणि हिंदू धर्मामध्ये कीर्तनाचं, प्रवचनाचं, सामाजिक कार्य देखील करतात. कीर्तनाच्या सेवेमध्ये कीर्तन करत असताना त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर त्यांनी माघार घेतली, माफी देखील मागितली. माझं वादग्रस्त विधान झालं हे त्यांनी मान्य देखील केलं, माफी मागितली. परंतु घरामध्ये घुसून मारहाण करणं हे कोणत्या कायद्यात बसतं? त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायचा होता, तक्रार दाखल करायची होती. मी कायद्याच्या बाजूने जे काही करायचे ते मी लढलो असतो, त्यामध्ये काय काय व्हायचं ते झालं असतं. परंतु घरामध्ये घुसून मारहाण करणं हा कोणता कायदा आहे? आज माझ्या घरामध्ये माझी मुलगी होती, आई होती, पत्नी होती, वडील होते. जमावाने मिळून संपूर्ण असं कृत्य करणं हे कितपत योग्य आहे? आज माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन आहेत, 1 महिन्यामध्ये 39-40 कीर्तनाच्या तारखा आहेत. आज माझ्या जीवाला धोका आहे. मी कसं जगायचं हा प्रश्न उपस्थित केला वाडेकर महाराजांनी. महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवृत्ती महाराज वाडेकर यांचं नेमकं या प्रकरणामध्ये घडलंय काय? त्यांनी कीर्तनामध्ये वक्तव्य केलं काय? चंद्रग्रहणाविषयी त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर झालेला गदारोळ आणि त्यानंतर त्यांनी केलेलं स्पष्टीकरण, माफीनामा, संपूर्ण आपण तो व्हिडिओ पाहून घ्या. तिने काय केलं? भाजीच कापली महाराज. काय केलं? पाहिला का तुम्ही व्हिडिओ? कोणी नसल पाहिला, इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल, त्याने काय केलं महाराज? भाजी कापली, फळं कापले. काय होतं ग्रहणात कापल्यावर? भाजी कापल्यावर तू भाजी काप काय, एखादं काय तिकडे दुसरं काही काप, आम्हाला काही करायचं नाही. पण एक लक्षात घ्या महाराज, ऐका, ती जी बाई होती ना महाराज, ती आपल्या धर्माची बाई नव्हती. काय? ती बाई आपल्या धर्माची नव्हती. तिच्या पाठीमागे काय होतं ते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. ती बाई आपल्या धर्माची नव्हती आणि ती बाई दुसऱ्या धर्माची असल्यामुळे तिला आपल्या धर्माबद्दल, आमच्या हिंदू धर्माबद्दल तुला, आमच्या ग्रहणावर, आमच्या याच्यावर आक्षेप घेण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. काय? त्यांना कोणी अधिकार दिलाय? बिलकुल नाही महाराज. एक लक्षात घ्या, लक्षात ठेवा, आमचे ग्रंथ कधी खोटं बोलत नाही, संत कधी खोटे बोलत नाही. लक्षात ठेवा, जर आमच्या धर्मावर, आमच्या ग्रंथावर, आमच्या संतावर जर कोणी आक्षेप घेतला तर कदापि सहन करून घेतले जाणार नाही. कदापि नाही. आपण सुद्धा सहन करायचं नाही महाराज, नाही करायचं सहन. भरपूर सहन केला आपण आतापर्यंत महाराज. काय? चंद्रग्रहण न मारणारी ती बाई, आणि तिने काय केलं महाराज? ती म्हणे चंद्रग्रहण आम्ही मानत नाही, चंद्रग्रहणामध्ये आम्ही भाज्या कापतो, हे कापतो, ते कापतो. आणि तिने काय केलं? तिचा एक फोटो पाहिला मी. तिने काय केलं होतं? तिच्याच पोराच्या गालाला, कानाला टिका लावला. काय काय लावला? काजळाचा टिका लावला. ती म्हणजे अंधश्रद्धा. काजळाचा टिका काय लावला? नजर लागू नये म्हणून. मग आता ही श्रद्धा का अंधश्रद्धा? काय कुठं चाललो आपण? काय कळत नाही भाऊ. कधी सुधारणार आहेत? अवघडे महाराज.
5-6 दिवसापासून चंद्रग्रहणाचा एक व्हिडिओ माझा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये नमस्कार, मी निवृत्ती महाराज वाडेकर. 5-6 दिवसापासून चंद्रग्रहणाचा एक व्हिडिओ माझा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होता. परंतु त्याच्यामध्ये वादग्रस्त विधान त्या ठिकाणी मी एक केलेलं होतं. म्हणून मी सर्व बांधवाची त्या ठिकाणी मोठ्या मनाने माफी सुद्धा मागितली. परंतु माफी मागण्या अगोदर काही समाजकंटकांनी माझ्या घरावरती हल्ला केला, माझ्या कुटुंबावरती हल्ला केला आणि त्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू लागला. आणि असं होत असताना माझ्या कुटुंबावरती हल्ला केला गेला, माझ्यावरती हल्ला केला गेला, माझी आई आणि सर्वच कुटुंबावरती हल्ला या ठिकाणी केला गेला. मला सांगायचं एकच होतं, मी जरी चुकलो होतो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, मान्य करतो, माझ्याकडून चूक घडलेली आहे, माणसाकडून चूक घडत असते. परंतु त्यांनी जे प्रकरण जे होतं ते कायदेशीरपणे हाताळायला हवं होतं आणि कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाऊ नये असं तरी मला वाटत होतं. मला कोणाबद्दलही आक्षेप नाही किंवा कोणावरती मला काही कायदेशीर गुन्हेगारी मला काही दाखल करायची नाहीये. प्रकरण शांत झालेलं आहे. परंतु आपण कायद्याप्रमाणे जर केलं असतं तर मला या ठिकाणी काही संशय नव्हता. गुन्हा माझा होता, चुकलो मी होतो, तर माझ्यावरती काही एखादा तुम्ही केस टाकली असती किंवा गुन्हा दाखल केला असता तर मी स्वतः त्या ठिकाणी तोंड द्यायला तयार होतो किंवा मी लढायला तयार होतो. परंतु तुम्ही असं बेकायदेशीरपणे माझ्या घरावरती हल्ला करताय, असं तोडफोड करताय किंवा घरामध्ये येऊन घुसून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करताय, हे काही बरोबर नाही. आणि एवढं करून थांबत नाही तर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करताय आणि त्याचा आनंद साजरा करताय की बघा आम्ही कसं महाराजांना अद्दल घडवली, आता जिरली का, भीमाचा टोला कसा आहे. हे अशा वक्तव्य बरोबर नाहीये. कारण का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी भारतामध्ये राहतो, ज्यांनी स्वतः संविधान लिहिलेलं आहे, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतामध्ये असून आपण संविधानाने किंवा कायद्याने चालणं एक योग्य ठरतं. म्हणून असं बेकायदेशीर हे मला पटलेलं नाहीये. म्हणून सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, हे प्रकरण इथं शांत झालेलं आहे, परंतु असं बेकायदेशीरपणे कोणावर हल्ला करणं हे तरी मला योग्य